हे कृत्य केलं तर तुम्हाला हा आजार होईल आणि त्याचं असं रेफरन्सिंग काही आहे का? कर्मविपाकाचे ग्रंथ आहेत, विशेषतः शातातप स्मृती किंवा शातातप ऋषींनी याच्यावर खूप मोठं लिखाण केलेलं आहे. अच्छा. त्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट दिलंय, हे पाप केलं तर अशी योनी प्राप्त होईल किंवा असा रोग होईल. की आता मद्यपान हे एक प्रकारचं पाप दिलेलं आहे शास्त्रामध्ये. पण सध्या तुम्ही बघाल तर आपण जसं ते कोका कोला, पेप्सी पितो तसं ते मद्यपान इतकं कॅज्युअल झालं की हो. लोकांना त्यातलं गांभीर्यच नष्ट झालंय, हं. की हे एक प्रकारचं पाप आहे म्हणून. अच्छा. आणि त्या पापाचा जेव्हा साठा भरत असतो, तुम्ही जर शिशुपालाचं उदाहरण हो. बघितलं तर 100 अपराध भरल्यावर भगवंतांनी शिक्षा हो, दिलेली आहे. हो. आधी पापाचा घडा भरलेला नव्हता. मग लोक म्हणतात हा इतकं दर आठवड्याला थोडक्यात यांची पार्टी असते, हो. ह्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय आणि मी एवढा आचार संपन्न असून. तसं नाहीये. पूर्वजन्मातल्या पुण्याच्या हिशोबाचं काम त्याचं चालू आहे अजून. जोपर्यंत बँकेत एफडी आहे तोपर्यंत त्याला व्याज मिळणार आहे. ज्या क्षणी मुद्दल काढलं जाईल त्या क्षणी बँकेतनं व्याज मिळणं बंद होईल.